तुकाराम महाराज म्हणतात की आम्ही या संसारामध्ये येऊन, या जन्माला येऊन पंढरी आपल्या डोळ्यांनी पाहिली, त्यामुळं आम्ही धन्य झालेलो आहोत. तर काय म्हणतात अभंगातून? धन्य झाले हो संसारी आम्ही देखिले पंढरी, चंद्रभागे करू स्नान, पुंडलिकाचे दर्शन, करू क्षेत्र प्रदक्षिणा, भेटू संत या सज्जना, उभे राहू गरुड पारी, डोळे भरून पाहू हरी. तुका म्हणे नाही यासी संदेह कल्पांतीही. तर या संसारामध्ये येऊन आम्ही धन्य झालेलो आहोत. का बरं धन्य झालेलो आहोत आम्ही? कारण आम्ही ही जी पंढरी आहे, हे जे वैकुंठ आहे, ते आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. एवढंच नाही तर या चंद्रभागेमध्ये स्नान करून आम्ही पुंडलिकाचं दर्शन घेतलेलं आहे. आणि या क्षेत्राला जी नगर प्रदक्षिणा घालतात का नाही, ती प्रदक्षिणासुद्धा आम्ही करू, संत सज्जनांना भेटू आणि गरुड पारावर उभे राहून आम्ही विठ्ठलाचं रूप आपल्या डोळ्यामध्ये साठवू आणि डोळे भरून आम्ही विठ्ठलाचं दर्शन घेऊ. या वाळवंटामध्ये आम्ही आनंदाने नाचू आणि भक्तिमार्गातील हा मोठा लाभ आम्ही विनामूल्य मिळवू. तर काय म्हणतात तुकाराम महाराज की भक्तिमार्गातील हा जो लाभ आहे म्हणजे पुंडलिकाचं दर्शन किंवा ह्या वाळवंटामध्ये भजन कीर्तन करणं, नाचणं, चंद्रभागेमध्ये स्नान करणं, हे जे आहे आम्हाला मिळवायला काही पण मूल्य द्यावं लागत नाही. तर ते बाकी इतर लोकांनाही सांगत आहेत की तुम्हाला हे करण्यासाठी काही पैसे द्यावे लागत नाही, ते विनामूल्य तुम्हाला मिळतं. तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घ्या आणि आपलं जीवन धन्य करा, असं या ठिकाणी सांगतात. रामकृष्ण.